या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये एक वेगळाच असा वादही बघायला मिळाला। महाराष्ट्राचा इन्फ्रा मॅन नेमका कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक सोशल मीडियावरती चांगलेच आक्रमकही झालेत। हॅशटॅगची झुंज आणि त्यावरती खुद्द या दोन नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंकचं उद्घाटन होण्याच्या आदल्या दिवशी #इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्विटरवर सर्वाधिक ट्रेंडिंग होता। तर या रस्त्याचं उद्घाटन सुरू असताना #शिंदे इन्फ्रा रिव्हॉल्युशननं इन्फ्रामॅन देवाभाऊला मागे टाकलं होतं। मिसिंग लिंकसह राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या कामावरून श्रेयवाद रंगल्याचं जनतेपासून लपून राहिलेलं नाहीये। प्रत्यक्ष नेत्यांमध्ये नसला तरी दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये मात्र जोरदार सोशल मीडिया वॉर बघायला मिळतंय। मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी समाज माध्यमांमध्ये शिवसेना आणि भाजप समर्थकांची चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळाली। या पायाभूत सुविधांचं आणि हा मार्ग सुरू करण्याचं श्रेय नेमकं कोणाचं? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे पाठीराखे विविध मुद्दे समाज माध्यमांमध्ये मांडताना पाहायला मिळाले। MSRDC खातं सातत्याने सांभाळणारे आणि दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे याचं श्रेय घेणार की मग पहिल्या कार्यकाळामध्ये या प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं आणि दुसऱ्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना जाणार? असे अनेक मुद्दे या समाज माध्यमांमध्ये चर्चिले जाऊ लागले। माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री शिंदेंना ABP माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी इन्फ्रामॅन बद्दल विचारल्यावर शिंदे काय म्हणाले तुम्हीच ऐका। एक अजून गेम चेंजिंग प्रकल्प तुमच्या स्वप्नातला तुम्ही सांगता तो म्हणजे स्लम फ्री मुंबईचा, पण ते खरंच पूर्ण करणं शक्य आहे का? आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी काही टाइम लिमिट सेट केली आहे का? बघा, माझ्याकडे नगरविकास विभाग आहे आणि गृहनिर्माण विभाग आहे। आम्ही देवेंद्रजी आम्ही त्यावेळेस मला वाटतं अजितदादा सुरुवातीला नव्हते आमच्याबरोबर, आणि बाळासाहेबांनी म्हटलं होतं 40 लाख लोकांना घरं द्या मोफत। तेव्हा लोकांना वाटायचं हे काय कसं शक्य आहे, जसं तुम्हाला आता वाटतंय। रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर 17,000 घरांचं क्लस्टर सुरू झालं। म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अशी पॉलिसी केलेली आहे न्यू हाऊसिंग पॉलिसीमध्ये, जसं प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे पंतप्रधान आवास योजना, तसं आम्ही JV सिस्टीममध्ये MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, BMC, महाप्रीत ह्या शिवशाही प्रकल्प ह्या सगळ्यांना एकत्र केलं आहे। आणि पूर्वीच्या सरकारने फक्त पात्र झोपडीधारकांनाच घर द्या म्हणून सांगितलं होतं। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घरं द्या। दोघांचाही उल्लेख इन्फ्रामॅन असा होत असल्याबद्दल याच कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले तेही ऐका। वी आर अ इन्फ्रा फॅमिली। वी आर अ इन्फ्रा फॅमिली। ही सगळे प्रकल्प मी मुख्यमंत्री असताना आम्ही सुरू केलेली आहेत आणि या सगळ्या प्रकल्पांमध्ये मंत्री म्हणून शिंदे साहेब राहिले आहेत, माझ्यासोबत राहिले आहेत, काही काळ ते मुख्यमंत्री देखील होते। त्यामुळे म्हणून याला श्रेय आहे त्याला श्रेय आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या महायुतीच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आमचंच सरकार पूर्ण करताय याचा मला आनंद आहे। मुख्यमंत्र्यांनी या श्रेयवादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला असला तरी विरोधकांनी टोलेबाजीची संधी सोडली नाही। मिसिंग लिंकचं उद्घाटन आज झालं की 3 दिवसापूर्वी फोटो आले। राज्याचे उपमुख्यमंत्री 3 दिवसापूर्वी गेले। त्यांनी 3 दिवसापूर्वी, मला तर कळत नाही की ही घोडदौड लागली ह्याच्याबद्दल पण काही लोकांनी बोलावं की कोण इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रामॅन कोण आहे, मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री महोदय आहेत? ह्याच्यामध्ये इन्फ्रामॅनची लढाई चालू आहे। 2-3 दिवसापूर्वी तर पहिलेच फोटो आले। कार्यक्रमाचं उद्घाटन जरी आज होत असलं तरी त्याचे फोटो तर आधीच आलेत आणि कशा मी केलाय, मी किती इन्फ्रामॅन आहे सांगण्यात त्यांनी काम केलं। आज मुख्यमंत्री उद्घाटन करतात। नियोजन शून्य कारभार करायचं, पटापट उद्घाटन करायची ही त्यांची भूमिका आहे आणि तुम्हाला सध्या माहिती आहे की सगळं राजकारणापुरतंच चालू आहे। आता फडणवीस महायुतीला इन्फ्रा फॅमिली म्हणत असले तरी मोठा भाऊ जास्त इन्फ्रामॅन की छोटा भाऊ यावरून त्यांच्या नातलगांमध्ये झुंपल्याचं चित्र दिसतंय। आता याला इन्फ्रा फॅमिली ड्रामा म्हणायचं का ते
ते तुम्हीच ठरवा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.